नमस्कार, संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला खरबुजाचा मिल्कशेक बनवायचा आहे, म्हणजेच खरबुजाचा ज्यूस बनवायचा आहे। नवीनच आलेला असाल चॅनलवर, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया। आज आपण खरबुजापासून मिल्कशेक बनवणार आहोत। खरबुजाला काही लोक डांगरही म्हणतात। खरबुजाला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा। आता या खरबुजाला स्वच्छ धुवून याची साल काढून घेणार आहोत आणि तुकडे करून घेणार आहोत। आपल्याला बिया टाकायच्या नाहीत, त्यामुळे बिया ह्या वेगळ्या काढून घ्या। आता आपण खरबुजाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आम्हाला 4 ग्लास मिल्कशेक बनवायचं आहे, त्यामुळे आम्ही हे 2 ग्लास दूध घेतलेलं आहे। दुधाला तापवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। मिल्कशेकमध्ये थंड दूधच वापरायचं, गरम किंवा कोमट दूध वापरायचं नाही। ही चवीनुसार साखर घ्या। काजू बदामचे काप घ्यायचे असतील तर घेऊ शकता। वेलदोडा किंवा वेलायची पावडर घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता। चला मग आपण आता खरबुजाच्या फोडींना दळून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या फोडी टाकून घेणार आहोत। साखर व दूध टाकून घेऊ। दूध थोडं थोडंच टाकायचं। थोडं दूध टाकून आपण दळून घेणार आहोत। थोडं दूध टाकून दळलं की फोडी या छान दळल्या जातात। आम्ही हे मिल्कशेकचं भांडं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं होतं। आता ग्लास भरून घेऊ। तर मग नक्की करून बघा खरबुजापासून ज्यूस म्हणजेच मिल्कशेक। हेल्दी व टेस्टी असा मिल्कशेक कसा झाला तो नक्की सांगा। नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर, माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियाचीही काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।